रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं खूप शुभ असतं. यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारे धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते. असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात. तसेच या दिवशी सोने खरेदी करणं खूप शुभ असतं. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते. यासोबतच या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपा देखील होते. तर आज या व्हिडिओतून आपण सोन्या व्यतिरिक्त अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी इतर खरेदी करू शकतो याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी आपण सोनं खरेदी केल्याने ते अक्षय स्वरूपात आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं. परंतु आजकालचे सोन्याचे भाव लक्षात घेता काही जणांना सोनं खरेदी करणं हे शक्य नाही. तर त्यावेळेस तुम्ही सोन्याऐवजी चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता. म्हणजे तुमच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी गणपतीची किंवा लक्ष्मीची चांदीची मूर्ती घरामध्ये आणून त्यांची पूजा करून घरामध्ये त्या स्थापित करू शकता. किंवा या दिवशी तुम्ही चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता. ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य आहे त्यांनी 1 ग्रॅम का होईना या दिवशी सोनं अवश्य खरेदी करावं. चांदीच्या मूर्तीशिवाय या दिवशी तुम्ही पितळेच्या किंवा पंचधातूच्या मूर्ती देखील खरेदी करू शकता. देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात जसं की बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा इतर देवी देवतांची मूर्ती असेल, अन्नपूर्णाची मूर्ती तुमच्याकडे या दिवशी नसेल तर या दिवशी अन्नपूर्णा जन्मदिवस देखील असतो. त्यासाठी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील या दिवशी खरेदी करून आणू शकता. याशिवाय या दिवशी दक्षिणावर्ती शंख देखील खरेदी करू शकता. दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की घरामध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवल्याने घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येते. जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून जेव्हा लक्ष्मी प्रकट झाली त्यावेळीच दक्षिणावर्ती शंख देखील आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मी देवीचा भाऊ म्हटलं जातं. त्यासाठी आपण या शुभ दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून घरामध्ये त्याची स्थापना करू शकता. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवत असताना दक्षिणावर्ती शंख कधी तसाच ठेवू नये. दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून हा शंख आपण घरामध्ये ठेवायचा आहे. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी येते व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभू शकतो. याशिवाय देवघरातील देवतेंची पूजा करत असताना तुम्ही दक्षिणावर्ती शंखेने भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करत असताना अभिषेक केला तर नक्कीच त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळत असतं. अक्षय तृतीयेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणं शुभ मानलं जातं. अक्षय तृतीया हा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्राला देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं अशा घरामध्ये देवी लक्ष्मी ही वास करत असते. कारण की श्रीयंत्र घरात ठेवल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. त्यासाठी तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून घरामध्ये त्याची स्थापना करू शकता. याशिवाय तुमच्या देवघरामध्ये कामधेनूची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये देवी कामधेनूची मूर्ती म्हणजे गोमातेची मूर्ती खरेदी करून तुम्ही त्याची स्थापना देवघरामध्ये करू शकता. यामध्ये तुम्ही पितळेची किंवा अशी मूर्ती देखील खरेदी करू शकता. धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत. अशा वेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कवड्या खरेदी करून ती लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करावी. यासोबतच देवी लक्ष्मीची नियमानुसार पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवा. असं केल्याने आपल्या घरामधील धनधान्यामध्ये वाढ होते. कवडी खरेदी करत असताना ती पिवळी कवडी खरेदी करावी. आपण देवघरामध्ये ज्या कवड्या स्थापन करणार आहोत त्या कवड्या पिवळ्या रंगाच्या असाव्या. तुम्हाला जर पांढरी कवडी भेटली तर तुम्ही त्या हळदीने पिवळ्या करून त्यानंतर देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता. कवडी तांदळामध्ये स्थापित करावी. कवडी खरेदी करत असताना 5, 7 किंवा 11 या संख्येमध्ये तुम्ही कवडी खरेदी करून घरामध्ये आणा आणि या दिवशी घरामध्ये त्याची विधिवत पूजा करून घरामध्ये या कवड्या स्थापन करा.
शास्त्रानुसार गोमती चक्र लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। याच कारणामुळे लक्ष्मी पूजेमध्ये गोमती चक्र अवश्य ठेवावे। त्याच्या प्रभावाने लक्ष्मी कृपा प्राप्त होते, तसेच आर्थिक कामामध्ये येत असलेल्या अडचणी दूर होतात। त्यासाठी अशा प्रकारचं गोमती चक्र मिळतं, तर ते तुम्ही खरेदी करून या दिवशी घरामध्ये स्थापित करू शकता। यामध्येही देखील तुम्ही 5, 7 किंवा 11 गोमती चक्र खरेदी करून तांदळामध्ये घरामध्ये त्याची स्थापना करू शकता। तुमच्या घरातील संपत्तीचा साठा भरलेला राहावा किंवा कमावलेले पैसे टिकून राहावेत यासाठी अशा प्रकारचा पितळेचा दिवा देखील तुम्ही खरेदी करू शकता। यामुळे गुरुग्रह मजबूत होतो। एखाद्याच्या कुंडलीत गुरुग्रह कमजोर असेल तर त्याला बलवान बनवण्यासाठी त्या व्यक्तीने पितळेची भांडी वापरावीत। असे केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते। पितळेच्या पात्रावरती गुरुग्रहाचे अधिराज असते। जर तुमची आर्थिक स्थिती सतत खालावत चाललेली असेल किंवा तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल तर देवी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात राहावी अशी तुमची इच्छा असेल तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेच्या दिव्यामध्ये शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून लक्ष्मीची आरती करावी। असं केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते व पैशाची कमतरता दूर होते। याशिवाय तुम्ही कमलगट्टा माळ देखील खरेदी करून आणू शकता। कमलगट्टा माळ म्हणजे कमळाच्या बियांपासून बनवलेली ही माळ असते 108 मण्याची। तर ही माळ लक्ष्मी मातेला वाहिल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। याशिवाय ही जी माळ आहे ती श्रीयंत्राच्या भोवती गुंडाळावी लागते, तर त्यासाठी तुम्ही कमलगट्ट्याची माळ देखील खरेदी करून आणू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी हळद खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं। हळदीचा संबंध हा थेट भगवान विष्णूंशी येतो आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच येते। त्यासाठी या दिवशी तुम्ही अगदी 5-10 रुपयाची हळद देखील खरेदी करू शकता। याशिवाय तुम्ही या दिवशी शुक्रवार देखील आहे आणि शुक्र ग्रहाचा संबंध हा पांढऱ्या वस्तूंशी म्हणजे तांदळाशी असतो आणि या दिवशी जर तुम्ही तांदूळ खरेदी केलं तर नक्कीच तुमचा शुक्र ग्रह मजबूत होऊन घरामध्ये माता लक्ष्मीची किंवा पैशासंबंधित आर्थिक बाबती संबंधित कमतरता कधीही भासणार नाही। त्यासाठी तुम्ही या दिवशी तांदळाची खरेदी देखील करू शकता। त्याशिवाय या दिवशी संपूर्ण धने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी संध्याकाळी पूजेच्या वेळेस लक्ष्मी आणि कुबेरांना नक्की धन अर्पण करा। असं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही पैशाची कमतरता भासत नाही। त्यासाठी या साध्या सोप्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता। याशिवाय या दिवशी तुम्ही विड्याची पानं खरेदी करून आणू शकता। असंही आपल्या पूजेमध्ये आपल्याला विड्याची पानं लागतात आणि विड्याच्या पानावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। कोणत्याही देवीला विड्याचं पान अर्पण केलं जातं। कोणतीही पूजा ही विड्याच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही। त्यासाठी विड्याची पानं देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता। अगदी 5-10 रुपयाच्या या वस्तू खरेदी करून देखील आपण सोन्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण अशा वस्तू खरेदी करून घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो। याशिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घागर खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं। या दिवशी घागर विकत खरेदी करून घरी आणावं, त्यामध्ये सरबत भरून दान करणं देखील या दिवशी शुभ मानलं जातं। या दिवशी मातीचा घडा खरेदी करून तो पाण्यासोबत आपण दान केला तर नक्कीच त्याचं अक्षय पुण्य आपल्याला लाभतं। त्यासाठी या दिवशी तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करून आणू शकता। या दिवशी तुम्ही चांदीच्या वस्तूमध्ये हळदी कुंकवाचा करंडा देखील खरेदी करू शकता किंवा या दिवशी तुम्ही कुंकू देखील खरेदी करू शकता आणि ते कुंकू तुम्ही कपाळावरती लावू शकता किंवा पूजेमध्ये त्याचा समावेश करू शकता। असं केल्याने घरामध्ये अखंड सौभाग्य प्राप्त होतं। या दिवशी तुम्ही देवपूजेमध्ये लागणारी छोटी मोठी चांदीची पितळेची भांडी किंवा चांदीचा पितळेचा कलश अशा वस्तू देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता। चांदीची कमी वजनाची भांडी देखील तुम्ही या दिवशी कमी पैशामध्ये खरेदी करू शकता किंवा पितळेचा कलश असो किंवा पितळेचं तांबण असो असे देवपूजेच्या संबंधित तुम्ही काही साहित्य देखील या दिवशी खरेदी करून आणणं देखील शुभ मानलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नारळ अवश्य खरेदी करून आणा। धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची कृपा अशा लोकांवर सदैव राहते ज्यांच्याकडे या दिवशी नारळ खरेदी केला जातो। त्यामुळे जीवनामध्ये कोणतीही आर्थिक समस्या डोकावत नाही। त्यासाठी तुम्ही या दिवशी एखादा नारळ खरेदी करून त्याची कलशावरती स्थापना करू शकता किंवा पूजेमध्ये या नारळाचा समावेश देखील करू शकता। याशिवाय तुम्ही या दिवशी कुंकू देखील खरेदी करू शकता।
शक्य असल्यास या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करावा, कारण की चांदीच्या वस्तूंचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध हा माता लक्ष्मीशी असतो। या दिवशी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी केल्या तर नक्की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय प्रमाणामध्ये वास करेल। या दिवशी सोने खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही क्षय पावत नाही। सोन्याला सोनं लागतं, त्यासाठी या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता। असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी जवस खरेदी करू शकता। शास्त्रानुसार जवस खरेदी करणं देखील सोनं खरेदी करण्यासारखं शुभ मानलं जातं। या दिवशी खरेदी केलेलं जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ती लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवा। यामुळे तुमच्या घरात संपत्तीत भर पडेल। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे, परंतु या दिवशी प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका। असं मानलं जातं की धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टीवर राहूचा प्रभाव असतो, त्यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणं टाळावं। यामागे एक श्रद्धा आहे की असं केल्याने घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणं अशुभ आहे, हे धनहानीचे लक्षण मानलं जातं। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही, त्यामुळे तुमच्या दागिन्यांचं थोडं लक्ष द्या। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान, तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू नका। घराची नीट साफसफाई करा। अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते, ज्यामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी, खोटे बोलणे, जुगार इत्यादी गैरकृत्यांपासून दूर राहा। यातून कमावलेली पापे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादीचे सेवन करू नये। तामसिक गोष्टीपासून दूर राहा। या दिवशी शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान गणेश, श्रीहरी विष्णू यांचा आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची काळजी घ्या। या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका, तर या काही गोष्टींची देखील काळजी तुम्हाला या दिवशी घ्यायची आहे। आजच्या व्हिडिओतून आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दिवशी काय खरेदी करावी किंवा काय खरेदी करू नये, काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामकृष्ण हरी।